गडचिरोली नाव कानी पडताच आपल्या डोळ्यासमोर येते जंगल, नैसर्गिक साधन संपत्तीची मुबलकता आणि नक्षलवाद्यांचा हिंसाचार. आणि याच हिंसाचारामुळे गडचिरोलीचा रखडलेला विकास. पण मागच्या एक दशकात गडचिरोलीचं चित्र पालटलंय. गडचिरोलीतील नक्षल चळवळ जवळपास संपुष्टात आली. त्यासोबतच गडचिरोलीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास सुद्धा होतोय. त्यामुळे विकासाच्या वाटेवर चालत असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील जनता 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. महाएमटीव्हीच्या मिशन लोकसभा 2024 मालिकेतील या भागात आपण गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास, तेथील राजकीय परिस्थितीविषयी जाणून घेऊ. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपच्या चिन्हावर विद्यमान खासदार अशोक नेते निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात यावेळी काँग्रेसनं नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली. गडचिरोलीतून यंदा वंचित बहुजन आघाडीने सुद्धा हितेश मडावी यांना उमेदवारी दिली. तरी ही खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान आणि महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्यातच असेल. त्यामुळे आपण या दोघांपैकी गडचिरोली लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचे पक्षीय बलाबल जाणून घेऊ. गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा विस्तार हा 3 जिल्ह्यामध्ये आहे. या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी या 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रह्मपुरी हे 2 विधानसभा मतदारसंघ गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येतात. या 6 विधानसभा मतदारसंघापैकी आमगाव विधानसभा मतदारसंघातून सहस्राम कोरोटे आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कृष्णा गजबे, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून देवराव होळी आणि चिमूरमधून बंटी भांगेडिया हे 3 आमदार आहेत. हे तिघेही भाजपचे आमदार आहेत. तर अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम आमदार आहेत. या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 जागांवर महायुतीचे आमदार आहेत, तर 2 जागांवर महाविकास आघाडीचे आमदार आहेत. म्हणजेच विधानसभा मतदारसंघातील ताकदीचा विचार केल्यास गडचिरोली लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आपण गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेत गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली होती. या मतदारसंघाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच येथे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होते. 2009च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या मारोतराव कोसावे यांनी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा 28,500 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये भाजपनं पुन्हा एकदा अशोक नेते यांनाच उमेदवारी दिली. तर काँग्रेसने मारोतराव कोसावे यांच्या जागी नामदेव उसंडी यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मात्र अशोक नेते यांनी आपल्या मागच्या पराभवाचा हिशोब चुकता करत तब्बल 2,36,000 मतांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले. 2019 मध्ये अशोक नेते यांनी दुसऱ्यांदा नामदेव उसंडी यांचा 77,526 मतांनी पराभव केला. यंदा सुद्धा भाजपनं सलग 2 टर्म खासदार असलेल्या अशोक नेते यांनाच उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं नामदेव उसंडी यांच्या जागी नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली. किरसान यांना उमेदवारी मिळताच काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षांतर देखील केले. त्यामुळे नामदेव किरसान यांना काँग्रेसमधूनच बंडखोरीला सामोरे जावं लागतंय. किरसान हे मागच्या 1 दशकापासून राजकारणात सक्रिय आहेत. याआधी त्यांनी सरकारी अधिकारी म्हणून 18 वर्ष काम केले. सरकारी अधिकारी होण्याच्या आधी नामदेव किरसान यांनी एकदा विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती, पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे प्राध्यापक, राजकारणी, सरकारी अधिकारी आणि आता पुन्हा राजकारणी असा नामदेव किरसान यांचा जीवन प्रवास आहे. मागच्या 2 निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेस पक्षाला यंदा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर मागच्या 2 टर्म खासदार असलेले अशोक नेते यांनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आपली पकड मजबूत केलेली आहे. त्यातच मागच्या 1 दशकात मोदी सरकारने आणि राज्य सरकारने केलेल्या विकास कामामुळे या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस लोकप्रिय आहेत. याचाही फायदा अशोक नेते यांना होईल.
तुम्हाला काय वाटतं, गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते आपल्या विजयाची हॅट्रिक करणार की काँग्रेसचे नामदेव किरसाण त्यांना आव्हान देणार? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.